मित्रांनो, तुम्ही हे खूपदा ऐकलं असेल की लोक म्हणतात की प्रोटीन खाल्लं तर युरिक ऍसिड लेवल वाढतात आणि मग त्याच्यामुळे पुढचे प्रॉब्लेम सुरू होतात. म्हणजे काही लोकांना गाउट होतो, काही लोकांना युरिक ऍसिडचे स्टोन होतात. तर असं हे खरंच आहे का? तर मित्रांनो, पहिलं तर समजून घ्या, युरिक ऍसिड हे आपल्या शरीराचा एक वेस्ट प्रोडक्ट आहे. आपलं शरीर युरिक ऍसिड बनवल्यानंतर त्याला युरिन मधनं बाहेर फेकून देतं. असं हे युरिक ऍसिड बॉडीमधनं बाहेर जातं. आता युरिक ऍसिड बॉडीमध्ये बनतं कसं? आपण जे अन्न खातो त्याच्यामध्ये ॲनिमल प्रोडक्ट असतात, प्लांट प्रोडक्ट असतात आणि या अन्नामध्ये प्युरिन्स नावाचा एक पदार्थ असतो. हे प्युरिन्स युरिक ऍसिडमध्ये ब्रेकडाऊन होतात आणि असं अंगामध्ये युरिक ऍसिड वाढतं. आता याच्यात तुम्ही हे पण समजून घेतलं पाहिजे की हे जे प्युरिन्स बनतं हे आपल्या शरीरामध्ये दोन पद्धतीने बनतं. एक म्हणजे आपलं शरीर स्वतःचं प्युरिन बनवतं, ज्याला एंडोजेनियस प्युरिन्स म्हणतो आपण, आणि दुसरं जे प्युरिन्स आपल्याला बाहेर अन्नातनं मिळतं, म्हणजे जे आपण खातो त्याच्यातनं आपल्याला मिळेल, त्याला एक्झोजेनियस प्युरिन्स म्हणतात. काही लोकांमध्ये हे एंडोजेनियस प्युरिन्स म्हणजे त्यांचं शरीर जास्त युरिक ऍसिड बनवतं. आता ह्याचं कारण काय असू शकतं? याच्यात जेनेटिकल फॅक्टर येऊ शकतात किंवा याच्यामध्ये एन्झायमॅटिक डिफेक्ट असू शकतं, ॲक्सिलरेटेड सेल ब्रेकडाऊन, हे असे कारणं असू शकतात. आता अशा लोकांमध्ये जर युरिक ऍसिड त्यांची बॉडी जास्त बनवते आणि त्याच्यावरनं जर ते असे पदार्थ खात आहेत ज्याच्यामध्ये प्युरिन्स जास्त आहेत, तर ऑब्व्हियसली त्यांचं ब्लडमध्ये युरिक ऍसिडचे प्रमाण वाढणार. तर आपण काय केलं पाहिजे? असे पदार्थ ज्याच्यामध्ये प्युरिन्स जास्त असतात ते आपण नाही खायचे. म्हणजे कुठले पदार्थ? ऑर्गन मीट किंवा सी फूड किंवा अल्कोहोल. तर असे पदार्थ तुम्ही खाल्ले तर तुमच्या अंगामध्ये युरिक ऍसिड वाढणार आणि मग पुढे जाऊन त्याचं रूपांतर गाऊटमध्ये होऊ शकतं किंवा तुम्हाला युरिक ऍसिडचा स्टोन होऊ शकतं. तर याची माहिती घेणे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. तुम्ही लो प्युरिन फूडवरती जर राहिलात, ओके, आणि त्याच्यामध्ये जर प्रोटीन जरी आले पण ते लो प्युरिनवाले प्रोटीन जर असतील तर तुम्हाला त्याच्यानी काही प्रॉब्लेम होणार नाही. तर ही गोष्ट चुकीची आहे की प्रोटीन खाल्ल्याने तुमचं युरिक ऍसिड लेवल वाढणार. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मला आवडेल. आणि या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि मला फॉलो करा.